त्यानंतर मूर्ती आणि धर्म, ही मूर्ती जी मुलगी आहे ती यक्ष दक्ष प्रजापतीची मुलगी आहे, ती मोठी कथा आहे. तर त्यांच्या पोटात म्हणजे त्यांचे जे मुलगे म्हणून प्राप्त झाले मुलगे ते नरनारायण ऋषी. आज पण बद्रीनाथ धामामध्ये नरनारायण ऋषी तपस्या करत आहे. तर त्या बद्रीनाथाचे जे फळ आहे, द्वार आहे, ते अक्षय तृतीयाच्या दिवशी उघडलं जात आहे. आणि अशा शास्त्रामध्ये वर्णन आहे की जे वर्षभराचं भगवंताचे जे तपस्याचे फळ आहे ते अक्षय तृतीयाच्या दिवशी जे कोणी दर्शन घेते ते फळ वर्षभराचं 1 दिवसामध्ये मिळते. त्यानंतर श्रीनाथजींना जे चंदन मालेंद्रपुरी चंदन आणले आणि श्रीनाथजी भगवंताला लावले, ते घडलेली जी घटना आहे ती अक्षय तृतीया